मित्र पवार, शेंडूफळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। गट नंबर 18 देवगाव शेनी येथील गट नंबर 18 मध्ये वैजापूर महसूल प्रशासनाने पोयट्यासाठी रॉयल्टी देण्यात आली होती। मात्र येथील पोयट्याच्या रॉयल्टीचा आधार घेऊन रमेश विष्णू मेगळे यांनी गट नंबर 21 गायरान जमिनी इथे अवैध उत्खनन करून तिथं मोठ्या प्रमाणात त्या जागेची मोठ्या प्रमाणात नासधूस केलेली आहे आणि त्या जागेचा ऱ्हास, निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे। याची कल्पना मी वेळोवेळी वैजापूर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार यांना देऊन देखील यांनी त्याचे कुठलाही मला सहकार्य केलेलं नाही आहे आणि त्याचे जे साधनं वगैरे त्यांनी पकडले होते त्याचा पंचनामा केल्यानंतर कुठलीच कारवाई शासनाने महसूल प्रशासनाने केलेली नाही। उलटं त्याला मी जे काही गोष्टी यांना बोलायचं होतं हे त्याला सांगायचे की ते असं मी जे त्यांना बोलायचं ते अधिकारी त्याला सांगायचे की ते आम्हाला असं सांगताय आणि मला त्यांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिलेली होती। मी त्याची विरगाव पोलीस स्टेशन इथे त्याची कंप्लेंट देखील केली। त्याची कागदपत्र माझ्याकडे रिसिव्ड आहे, वैजापूर महसूल प्रशासनाच्या रिसिव्ड आहे, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या माझ्याकडं रिसिव्ड आहे। ह्या कार्यालयाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आता उद्या मला जोपर्यंत या गोष्टीचा न्याय मिळत नाही आणि मायनिंग ऑफिसर जोपर्यंत त्याची किती खोली 50 ब्रास दाखवलेलं आहे तलाट्याने, कोणत्या बेसवर 50 ब्रास दाखवलं तुम्ही सहानुभूती बाळगताय त्याच्याशी। हे लोक रात्री तिथं जाऊन हप्ते वसुली करतात। मी तुम्हाला आता त्या आंदोलनाच्या संदर्भात जे आमरण उपोषण करणार आहे त्याच्या संदर्भात तिथं ते मी दाखवणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मी रात्री तिथं आमरण उपोषणाला बसल्यानंतर जर माझ्या जीवितास काही तिथं धोका झाला रमेश विष्णू मेगळे यांच्याकडून किंवा तिथं काही साप, आग्या, विंचू जी हिंस्र प्राणी असतील त्यांच्यामुळं जर माझ्या जीवितास काही जर धोका झाला तर या सर्वस्वी वैजापूर महसूल प्रशासन जबाबदार राहील। कारण याच वैजापूर महसूल प्रशासनाने मी इतकी तक्रार दाखल करून, इतके व्हिडिओ पाठवून आणि इतक्या तक्रार देऊनसुद्धा हे लोक सहकार्य करत नाही। म्हणजे विचार करा सर्वसाधारण लोकांची काय परिस्थिती होईल। आणि हे टेलला गाव असल्यामुळं 50 किलोमीटर जायला 50 किलोमीटर 100 किलोमीटर सर्वसाधारण माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। मी राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण याच्यात तातडीने लक्ष घालून ज्या अधिकारी याचे मी जे तक्रार दाखल केली त्याच्यावरती दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई व्हावी आणि आपल्या तालुक्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आपणास नम्र विनंती।